चला तर आज आपण बघूया लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठीची मेथड. तिचं नाव आहे ग्राफिकल मेथड. म्हणजेच आपण आज बघतोय प्रॅक्टिस सेट 1.2 10th लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द चार्ट. याच्यामध्ये तुम्हाला इकडं दोन चार्ट दिसतील, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3साठी आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4साठी. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3साठीचा चार्ट आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. कसा करायचा आहे हे चेक करूया. म्हणजे आपल्याला इकडं फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहेत. सेम टू सेम एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4साठी आपण ह्या ब्लँक्स फिल करणार आहे. चला तर या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. तर आपण इकडं अशा व्हॅल्यू ठेवतो आहे की ज्यांची ॲडिशन 3 यायला हवी आहे. मला इथं 3 प्लस समथिंग इज इक्वल टू 3, समथिंग प्लस 5 इज इक्वल टू 3, समथिंग प्लस 3 इज इक्वल टू 3. तर काय करूया, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन घेतले. मी फर्स्ट बॉक्स फिल करण्यासाठी मला एक्सची व्हॅल्यू 3 माहिती आहे पण मला वाय माहीत नाही आहे. तर मी इक्वेशन घेते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 3 पुट करते. 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. ते होऊन जाईल वाय इज इक्वल टू 3 प्लस 3 पलीकडे जाऊन होईल -3, म्हणजे ते होऊन जाईल वाय इज इक्वल टू 0. मग मला असं कळलं आहे ज्या वेळेस माझ्याकडे एक्सची व्हॅल्यू 3 आहे त्यावेळेस वायची व्हॅल्यू माझी येते 0. सिमिलरली मी असंच सेकंड इक्वेशन सॉल्व करते आहे. सेकंडसाठी माझ्याकडं आहे वायची व्हॅल्यू 5 आहे. तर मला एक्स फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन घेतलं मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3साठी. जर एक्स माहीत नाही आहे, वायची व्हॅल्यू 5 आहे आता, इज इक्वल टू 3 आहे. तर मी एक्स इथंच ठेवते, हे 3 इथंच आहे. हा +5 पलीकडे जाऊन होईल -5, म्हणजे एक्सची व्हॅल्यू होऊन जाईल माझी -2. मग मला असं कळलं ज्या वेळेस वायची व्हॅल्यू 5 असेल त्यावेळेस माझी एक्सची व्हॅल्यू आहे -2. आणि लास्टली थर्ड मी सॉल्व करते. माझ्याकडं आहे वायची व्हॅल्यू, ती आहे 3. परत सॉल्व करते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3साठी. एक्स तसाच, वायची व्हॅल्यू 3 ठेवते इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3. हा 3 पलीकडे जाऊन होईल -3, म्हणजे होऊन जाईल एक्स इज इक्वल टू 0. मग मला असं कळलं आहे ज्या वेळेस वायची व्हॅल्यू 3 आहे त्यावेळेस माझ्याकडं एक्सची व्हॅल्यू आहे 0. आणि हे मी ब्रॅकेट फिल करते फक्त. लास्ट ब्रॅकेट 3,0 फर्स्ट सोल्युशन, 3,0 सेकंड 0,3, 0,3. तर मिडल वन आपलं येऊन जाईल -2,5 इज द सोल्युशन. असंच मी सिमिलरली सेकंड बॉक्स पण सॉल्व करते. सेकंड बॉक्स आहे आपल्याकडं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. चला आता सेकंड बॉक्स सॉल्व करूया. सेकंड बॉक्ससाठी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. त्याच्यामध्ये मला वायची व्हॅल्यू 0 दिली आहे. तर एक्स किती येते, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4, म्हणजेच एक्स व्हॅल्यू होऊन जाईल माझी 4. फर्स्ट बॉक्समध्ये येईल 4, म्हणजेच सोल्युशन येईल 4,0. सेकंड आहे माझ्याकडं एक्स इज इक्वल टू -1, म्हणजेच एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ठेवते मी. एक्स व्हॅल्यू -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. याच्यामध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची, तर मी असं करेन वाय -1 इथंच ठेवते. हा +4 इकडे आला -4, आणि हा -5 पलीकडे झाला +5, म्हणजे माझी वायची व्हॅल्यू येईल -5. हे -4 -1 इज इक्वल टू -5, म्हणजे -5 आल्याबद्दल सोल्युशन येईल -1, आणि लास्ट कॉलम ऑलरेडी फिल आहे त्यामुळे काय सॉल्व करायची गरज नाही आहे. इथे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट होतं आहे. इथं आपण काय केलं, एक्स आणि वाय दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू दिली असेल, दुसरी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली विथ द हेल्प ऑफ गिवन लिनियर इक्वेशन. आता जातो आपण क्वेश्चन नंबर 2कडे. याच्यामध्ये आपल्याकडं आहे 6 क्वेश्चन्स आणि आपल्याला त्या सगळ्यांना ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. म्हणजे जसं आत्ता आपण बॉक्स फिल केले तसे आपण बॉक्स क्रिएट करणार आहे प्रत्येक इक्वेशनसाठी, आणि ते पॉईंट प्लॉट करणार आहे आणि त्याच्यातून जाणारे नवीन लाईन काढणार आहे. आणि त्या 2 लाईन, 2 इक्वेशनच्या 2 लाईन येतील. त्या 2 लाईन जिकडं इंटरसेक्ट होतील तो इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे आपलं असणार आहे सोल्युशन. चला आता सोल्युशनला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा काय करायचं आहे. पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व करू. बॉक्सेस फिल करून घेऊया एक्स आणि वायसाठीचे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे आपल्याकडं. तर आपण एक्स आणि वायच्या अशा 2 व्हॅल्यू घेतो आहे ज्यांची ॲडिशन मला 6 आली पाहिजे. हे इझी, हे आपण ओरलेसुद्धा करू शकतो. तर मी असं करेन, घेताना व्हॅल्यू घेईन 3,3 घेईन,
ॲडिशन 6 येते, किंवा 4,2 घेईल किंवा 2,4 घेईल. इझी व्हॅल्यू घेतलं ज्यांची ॲडिशन 6 येते. म्हणजे माझा पॉईंट होईल पहिल्यांदा 3,3, सेकंड होऊन जाईल 4,2 आणि थर्ड होऊन जाईल 2,4. तसं मी सेकंडसाठी पण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेते. अशा व्हॅल्यूज ज्यांची सबस्ट्रॅक्शन मला 4 यायला हवी. हे मी ओरली सॉल्व करते ते म्हणून मी सॉल्व करते x - y ज्यांची सबस्ट्रॅक्शन 4 पाहिजे. तर मी सबस्ट्रॅक्शन 4साठी व्हॅल्यू घेईन 4,0 किंवा 0,-4 किंवा 5,1. त्यांची सबस्ट्रॅक्शन +4 येते. म्हणजे पॉईंट आला 4,0, 0,-4, लास्ट पॉईंट इज 5,1. आणि आता आपण हे एक एक प्लॉट करूया. सर्वात पहिल्यांदा आपण प्लॉट पॉईंट करतोय तो आहे आपल्याकडं पॉईंट x + y = 6. पहिल्यांदा पॉईंट आहे 3,3 प्लॉट करू आपण. 3,3 पॉईंट इथे येईल बघा, तुम्हाला दिसेल इथे 3,3. दुसरा आहे 4,2 येऊन जाईल इथं 4,2. आणि थर्ड आहे 2,4 इथे येऊन जाईल 2,4. ठीक आहे. तर आता आपण करणार आहे यावेळेस आपण असं करणार आहे की याच्यातून जाणारी आपण एक लाईन काढणार आहे. ओके, चला तर लाईन काढायचं. चला तर मी लाईन काढून घेतली याच्यातून जाणारी. तुम्हाला दिसत असेल या लाईनचं नाव आहे x + y = 6. अशीच मी सेकंड पॉईंट प्लॉट करून घेऊन त्याच्यातून लाईन काढते. सेकंड पॉईंट आहेत आपल्याकडं 4,0 इकडं येईल. 4,0 दिसते तुम्हाला, ती मी वेगळ्या कलरने काढते तुमच्या देण्यासाठी. 4,0 इकडं सेकंड लाईन आहे 4,0, 0,-4, 0,-4, 0,- y ॲक्सिसवर येऊन जाईल. आणि थर्ड पॉईंट इज 5,1 इकडे येऊन जाईल. आता मी काढते ह्या 3 पॉईंटमधून जाणारी लाईन. चला तर मी त्या 3 पॉईंट जाणारी लाईन काढली आणि ही लाईन आहे आपली x - y = 4साठीची. चला तर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सांग. त्यासाठी तुमच्या त्या काढलेल्या 2 लाईन एकमेकांना जिकडं इंटरसेक्ट करतील तो इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे आपलं सोल्युशन आहे. इथं मला दिसतं इथं ह्या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. तिथं तुम्हाला दिसेल. तर आपण काढणार आहे त्या पॉईंटचं सोल्युशन. बघूया त्या पॉईंटचं नाव काय. तो पॉईंट तुम्हाला दिसेल इकडं आहे पॉईंट, म्हणजे एक्सवर 5ला आणि वायवर 1ला, म्हणजे आपलं सोल्युशन येऊन जाईल 5,1. म्हणजे तुमचं सोल्युशन आहे x, y = 5,1 इज आर सोल्युशन. हे आहे आपलं सोल्युशन. असं तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे 2 इक्वेशन दिले असतील त्यांच्या तुम्ही 2 लाईन काढणार. त्या 2 लाईन एकमेकांना जिकडं इंटरसेक्ट होतील तो पॉईंट म्हणजे आहे आपलं सोल्युशन. चला अजून आपण थोडेफार क्वेश्चन घेणार आहेत, त्याच्याने तुमच्या लक्षात येईल. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इकडं x + y = 5 आणि x - y = 3साठी. इथंसुद्धा आपण पॉईंट्स प्लॉट करून घेऊया पहिल्यांदा. पॉईंट्स काढून घेऊया पहिल्यांदा, मग ते प्लॉट करूया. पहिला पॉईंट आहे आपल्याकडे x + y = 5. म्हणजे आपण असे सोल्युशन घेऊया ज्यांची ॲडिशन मला 5 पाहिजे. हे सुद्धा तुम्ही ओरली काढू शकता. ओरली काढते चालणारे डिरेक्टली विदाऊट सॉल्विंग. तर ते येऊन जाईल 5 ॲडिशन पाहिजे. 3,2 येऊन जाईल, 2,3 येऊन जाईल, 4,1 येऊन जाईल. कोणतेही 3 घ्या मिनिमम. पॉईंट आला 3,2, 2,3 आणि 4,1. नेक्स्ट आहे आपल्याकडे x - y = 3. सबस्ट्रॅक्शन 3 पाहिजे आपल्याला. आपण पॉईंट घेऊया 3,0, 0,-3 अँड 4,1 येऊन जाईल 3,0, 0,-3 अँड 4,1. चला आपल्या पॉईंट भेटलेत. आता आपण हे पॉईंट प्लॉट करून घेऊया आणि त्यांच्यातून जाणारी लाईन काढून घेऊया. ओके, चला पहिल्यांदा प्लॉट करूया x + y = 5साठीचे पॉईंट्स. ठीक आहे. पहिला आहे 3,2 इकडे येईल. नंतर येऊन जाईल 2,3 इकडे येऊन जाईल. नंतर आहे 4,1 इकडे येऊन जाईल 4,1. ठीक आहे. आता आपण काढूया ह्या 3 पॉईंटमधून जाणारी स्ट्रेट लाईन. काढून घेतलेली लाईन इकडं. या लाईनचं नाव देऊ आपण. लाईन आहे x + y = 5. आता आपण सेकंड लाईन काढून घेतो. सेकंड लाईनसाठी एक एक पॉईंट प्लॉट करून घेऊया. पहिला आहे 3,0 इकडे येऊन जाईल 3,0. नेक्स्ट आहे 0,-3 इकडे येऊन जाईल 0,-3. नेक्स्ट आहे 4,1 इकडे येऊन जाईल 4,1. याच्यातून जाणारी लाईन काढून घेऊया आपण. चला तर लाईन काढून घेतलेली आहे.
हिचं नाव आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता जसं मी मगाशी सांगितलं तसं दोन लाईन एकमेकांना जिकडं इंटरसेक्ट होतील तो पॉईंट म्हणजे आपला सोल्युशन आहे. चला चेक करूया कुठं इंटरसेक्ट होतील दोन पॉईंट. दिसतं हा पॉईंट दिसतो आपल्याला, तो पॉईंट आहे इथं आपण चेक करू शकतो. तो पॉईंट आहे आपला 4,1चा. दिसतो तुम्हाला. म्हणजे आपलं फायनली आपलं सोल्युशन होऊन जाईल x, y इज इक्वल टू 4,1 इज आर फायनल सोल्युशन. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. पहिले दोन क्वेश्चन एकदम इझी येते, आपण ओव्हरऑल सुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत होतो टेबलसाठीच्या. जर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं x प्लस वाय इज इक्वल टू 0, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सुरुवातीला आपण काय करूया, याचे पॉईंट्स कॅल्क्युलेट करून घेऊया. इथं ओव्हरऑल कॅल्क्युलेट होणार नाही आहेत, तर आपण सॉल्व करायला जाऊया आणि मग बॉक्सेस फिल करून घेऊया. आणि मग नेहमीची मेथड पॉईंट प्लॉट करून दोन लाईन इंटरसेक्शन पॉईंट इज अ सोल्युशन. चला पहिला फाइंड आउट करूया x प्लस वाय इज इक्वल टू 0साठी. चला x प्लस वाय इज इक्वल टू 0. तुम्ही एक्स आणि वायच्या कोणत्याही व्हॅल्यू तुम्ही पुटअप करू शकता. लेट अस अज्युम की x इज इक्वल टू समजा मी 1 टाकला. x इज इक्वल टू 1 इक्वेशन होऊन जाईल 1 प्लस वाय इज इक्वल टू 0. फक्त एक्सच्या जागेवर मी इथं 1 टाकले म्हणजे वायची व्हॅल्यू होऊन जाईल माझी -1. म्हणजे पहिला पॉईंट माझा आला 1, -1. दुसरं मी पुट करते x इज इक्वल टू 2, तर ते होऊन जाईल 2 प्लस वाय इज इक्वल टू 0. म्हणजे वाय इज इक्वल टू होऊन जाईल -2. सेकंड पॉईंट आला माझा 2, -2. मी मिनिमम 3च घेणार आहे. एक देते मी x इज इक्वल टू 3 घेऊन टाकते. आन्सर येऊन जाईल 3 प्लस वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच वाय इज इक्वल टू -3. सोल्युशन होऊन जाईल 3, -3. असे मी इकडे 3 सोल्युशन फाइंड आउट केलेत. 1, -1, 2, -2, 3, -3. ठीक आहे. आता मी करते सेकंड इक्वेशनसाठीचे पॉईंट्स फाइंड आउट करते. ठीक आहे. सेकंड माझ्याकडे इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. मी थोडंसं सिम्प्लिफाय करते. ते असं होऊन जाईल 2x इथंच ठेवते, हा प्लस 9 इकडे आला -9 आणि इज इक्वल टू वाय होऊन जाईल. म्हणजे ते सिम्प्लिफिकेशन असं दिसेल वाय इज इक्वल टू 2x मायनस 9. आता मी इथं एक्सच्या व्हॅल्यू पुटअप करत जाणार आहे. ठीक आहे. तर मी पहिल्यांदा एक्स टाकते. लेट अस अज्युम माझ्याकडं समजा एक्स आहे. पहिल्या पॉईंटसाठी एक्स इज इक्वल टू 2 ठेवते मी, तर ते होऊन जाईल वाय इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 2 मायनस 9. 2 2 चा 4 -9 म्हणजे होऊन जाईल वायची व्हॅल्यू -5. म्हणजे पहिला पॉईंट मला भेटला आहे 2, -5. दुसरा मी पुटअप करते. लेट अस अज्युम एक्स इज इक्वल टू 4 पुट करूया, तर ते होऊन जाईल वाय इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 4 -9. तर ते होऊन जाईल 4 2 जार 8 -9 म्हणजे -1. म्हणजे सोल्युशन सेट होऊन जाईल 4, -1. अजून एक थर्ड वन फाइंड आउट करून ठेवते. थर्ड वन लेट अस अज्युम एक्स इज इक्वल टू आपण पुट करूया 3 पुटअप करूया. व्हॅल्यू येईल वाय इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 3 -9. तर ते होऊन जाईल 3 2 जार 6 -9 विच इज इक्वल टू -3. म्हणजे सोल्युशन भेटून जाईल आपलं 3, -3. असे इथे सुद्धा मला भेटलेले आहेत 3 पॉईंट 2, -5, 4, -1, 3, -3. आता आपण याला बॉक्समध्ये फिल करून घेऊया आणि मग हे पॉईंट जाऊया प्लॉट करायला. ठीक आहे. मी पहिला पॉईंट फिल करून घेते बॉक्समध्ये. तर x प्लस वाय इज इक्वल टू 0साठी आहे आपल्याकडं 1, -1, 1, -1, 2, -2 अँड 3, -3. आपला आहे पहिला सोल्युशन सेट 1, -1, 2, -2, 3, -3. नेक्स्ट वन फिल करून घेऊया. तो आहे आपल्याकडं 2x मायनस वाय इज इक्वल टू 9साठी पॉईंट आहे 2, -5, 4, -1, 2, -5, 4, -1. लास्ट वन इज 3, -3. 3, -3 पॉईंट आहेत, तर पॉईंट फिलअप करून घेते. आता आपण हे पॉईंट करणार आहे प्लॉट. आता प्लॉट करूया. पहिल्यांदा x प्लस वाय इज इक्वल टू 0चे प्लॉट करून घेऊया. ठीक आहे. तर 1, -1, 1, इकडे येऊन जाईल, 2, -2 इथे येऊन जाईल आणि 3, -3 इथे येऊन जाईल. 3, -3 इथे येऊन जाईल. ठीक आहे. काढा याची तुम्हाला स्ट्रेट लाईन. चला स्ट्रेट लाईन काढून घेतली आहे. तिचं नाव लिहून घेऊया. तिचं नाव आहे x प्लस वाय इज इक्वल टू 0. सेकंड लाईन प्लॉट करून घेऊया आपण. सेकंड लाईन आहे आपल्याकडे 2, -5, 2, -5 इकडे येऊन जाईल, 4, -1, 4, इकडे येऊन जाईल आणि 3, इथे येऊन जाईल, 3, इथे येऊन जाईल. ठीक आहे. काढूया तिन्हीमधून जाणारे स्ट्रेट लाईन काढूया. चला तर लाईन काढून घेतली इकडं.
लाईनला नाव देऊन घेऊया. लाईनचं नाव आहे 2x - y इज इक्वल टू 9. तुम्ही बघाल जिकडं दोन्ही पॉईंट इंटरसेक्ट झाले ते आपलं सोल्युशन. तर तो पॉईंट आहे इकडं, सोल्युशन आहे आपल्याकडे इकडं x वर 3 y वर -3, म्हणजे हा पॉईंट आपलं सोल्युशन आहे 3, -3. म्हणजे फायनली आपलं सोल्युशन आहे x, y इज इक्वल टू 3, -3. हे आपलं सोल्युशन होऊन जाईल. दिस इज आवर सोल्युशन. ठीक आहे, चला जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं 3x - y इज इक्वल टू 2, 2x - y इज इक्वल टू 3. ठीक आहे, इथं सुद्धा आपण सुरुवातीला याचे पॉईंट्स कॅल्क्युलेट करून घेणार आहे सॉल्विंगने. नंतर आपण त्याचे पॉईंट्स बॉक्समध्ये फिल करणार आहे, त्याच्या 2 लाईन्स काढणार आहे आणि मग पुढे आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे, चल तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 4th क्वेश्चन. असे आपल्याकडे अजून 2 क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन सुरुवातीला सॉल्व करून घेऊया. सुरुवातीला याचे पॉईंट कॅल्क्युलेट करूया आपण. फर्स्टली मी याला सॉल्व करून घेते. ते असं होऊन जाईल y इज इक्वल टू 3x - 2. मी y आणि 2ला अल्टर करून घेतले. याच्यातून मला y ची व्हॅल्यू भेटली आहे y इज इक्वल टू 3x - 2. आता मी इथं x ची व्हॅल्यू समजा 1 पुट केली तर y येऊन जाईल 3 इन ब्रॅकेट 1 - 2, म्हणजे 3 1 जा 3 -2 म्हणजे 1. म्हणजे पहिलं सोल्युशन आहे माझ्याकडं एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 1, 1, 1. सेकंडला आपण पुट करूया x इज इक्वल टू 2. ते होऊन जाईल y इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 2 - 2, 3 2 जा 6 -2, ते होऊन जाईल 4. म्हणजे सोल्युशन सेट येऊन जाईल आपला 2, 4. थर्ड वन आहे आपल्याकडं x इज इक्वल टू समजा मी पुट केलं 3, किंवा तुम्ही पुट करू शकता 0. 0 पुट केल्यावर ते होऊन जाईल y इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 0 - 2, y इज इक्वल टू 3 × 0 0 -2, देअरफॉर y इज इक्वल टू -2. सोल्युशन येऊन जाईल 0, -2. असे मला सोल्युशन सेट भेटलेत. आत्ता मी पॉईंट फाइंड आउट करते 2x - y इज इक्वल टू 3 साठीचे. सॉल्व केलं हे असं होऊन जाईल y इज इक्वल टू 2x - 3. इथं सेम कॅल्क्युलेट करूया आपण. पहिल्यांदा पुटअप करून घेऊया x इज इक्वल टू 0. ते होऊन जाईल y इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 0 -3, म्हणजे 0 - 3 इज इक्वल टू -3. सोल्युशन येऊन जाईल 0, -3. सेकंड वन आपल्याकडे येऊन जाईल x इज इक्वल टू 1 साठी. y इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 1 -3, 2 1 जा 2 -3, म्हणजे ते होऊन जाईल आपल्याकडं -1. सोल्युशन आहे 1, -1. आणि थर्ड वन आहे आपल्याकडं x इज इक्वल टू 2 साठी. y इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 2 -3 येऊन जाईल, 2 2 जा 4 -3 येऊन जाईल, आणि y इज इक्वल टू 1 येऊन जाईल. सोल्युशन येऊन जाईल आपलं 2, 1. चला आता आपल्याला जे पॉईंट भेटलेत ते आपण बॉक्समध्ये लिहून घेऊया. तर पहिला पॉईंट आहे यासाठी 1 1 2 4 0 -2. इथं लिहिते मी 1 1 2 4 0 -2. पॉईंट होऊन जाईल 1, 1 2 4 आणि 0 -2. सेकंड आहे आपल्याकडं इकडं 0 -3 1 -1 2 1. 0 -3 0 -3 1 -1 अँड लास्ट वन इज 2 1. ठीक आहे, तर पॉईंट आहेत आपले 0 -3 1 -1 आणि 2 1. आता आपण हे पॉईंट प्लॉट करू. चला तर पॉईंट प्लॉट करून घ्या. फर्स्ट इक्वेशनसाठी 3x - y इज इक्वल टू 2 साठी पहिला पॉईंट आहे 1, 1. दुसरा पॉईंट आहे 2, 4. थर्ड पॉईंट आहे 0, -2. तो इकडे येऊन जाईल. स्ट्रेट लाईनमध्ये पॉईंट आले, काढूया यांच्यातून जाणारे स्ट्रेट. अशी काहीतरी लाईन येऊन जाईल आपली. तर आपण काय करूया, या लाईनला नाव देऊन घेऊ. लाईन आहे आपल्याकडं 3x - y इज इक्वल टू 2. सेकंड लाईन आपण प्लॉट करून घेऊया. सेकंड लाईन आहे आपल्याकडं 0 -3. तो येऊन जाईल इकडं 0 -3 1 -1. इकडे येऊन जाईल 1 -1. अँड थर्ड वन इज 2 1. तो इथून जाईल 2 1. ठीक आहे, आपण लाईन एक्सटेंड करूया. चला तर लाईन प्लॉट करून घेतली, तिला नाव देऊन घेऊ. लाईन आहे 2x - y इज इक्वल टू 3. आता आपण बघू शकतो इकडे इंटरसेक्शन. चला इथं माझ्याकडे प्रॉपर ग्राफ नसल्यामुळं तो पॉईंट थोडासा एक पलीकडे गेला आहे, पण ॲक्च्युली पॉईंट आहे आपल्याकडं x ॲक्सिसवर 1 आहे, y ॲक्सिसवर 5 आहे. म्हणजे आपला पॉईंट येऊन जाईल -1, -5. म्हणजे आपलं फायनल सोल्युशन आहे x, y इज इक्वल टू -1 -5 इज आर फायनल सोल्युशन. ठीक आहे, आपण ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनला तेच करत चाललो आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा 3x - 4y इज इक्वल टू -7.
5x मायनस 2y इज इक्वल टू 0. पहिल्यांदा याच्यातले पॉईंट कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. पॉईंट कॅल्क्युलेट करूया. इकडं फर्स्टली मी पुट करते x इज इक्वल टू 0 पुट करूया. पॉईंटमध्ये वगैरे आपल्या इकडं पॉईंट येणार आहेत, आपण ते प्लॉट करू शकतो पॉईंटमधले असले तरी. x इज इक्वल टू 0 जेव्हा पुट करेन तेव्हा ते येऊन जाईल 3 × 0 मायनस 4y इज इक्वल टू -7. हे होऊन जाईल 0 म्हणजेच 4y इज इक्वल टू -7. तेव्हा येऊन जाईल 7/4 म्हणजेच आपल्याकडं वायची व्हॅल्यू येऊन जाईल पॉईंट ते 1.7 वगैरे येऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुट करूया काहीतरी y इज इक्वल टू 0 पुट करूया. येऊन जाईल आपलं 3x मायनस 4 × 0 इज इक्वल टू -7. म्हणजे ते होऊन जाईल हे 0 होऊन जाईल 3x इज इक्वल टू -7. x इज इक्वल टू होऊन जाईल -7/3. ते होऊन जाईल पॉईंटमध्ये -2.3 वगैरे समथिंग. ठीक आहे. म्हणजे आपला इथं पॉईंट येऊन जाईल आपला 0,1.7. इथं येऊन जाईल -2.3, 3rd वन इज तुम्ही पुट करू शकता याच्यामध्ये x इज इक्वल टू आपण पुट करू शकतो x इज इक्वल टू 1 पुट करूया. ते होऊन जाईल 3 मायनस 4y इज इक्वल टू -7. ते होऊन जाईल 3 × 1 = 3 मायनस 4y इज इक्वल टू -7. मायनस 4y इज इक्वल टू -7 - 3. ते होऊन जाईल -4y इज इक्वल टू -10. म्हणजेच काय आपली वायची व्हॅल्यू येऊन जाईल -10/4 म्हणजेच -4 म्हणजेच होऊन जाईल आपली 5/2 म्हणजेच होऊन जाईल 2.5. म्हणजे पॉईंट आहे आपला 1,2.5 आला आपला पॉईंट. पण 3 पॉईंट शोधले. नेक्स्ट साठी आपण परत 3 पॉईंट शोधूया इक्वेशनसाठी. ठीक आहे. चला फर्स्टली आपण पुट करूया x इज इक्वल टू 1 पुट करू. ते होऊन जाईल 5 × 1 मायनस 2y इज इक्वल टू 0. 5 × 1 = 5 मायनस 2y इज इक्वल टू 0. ते होऊन जाईल -2y इज इक्वल टू -5. म्हणजे y इज इक्वल टू येऊन जाईल 5/2. म्हणजे पॉईंट येऊन जाईल y इज इक्वल टू 2.5. पॉईंट आला आपला 1,2.5. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडं. सेकंडली आपण पुट करूया y इज इक्वल टू 1 पुट करू. ते होऊन जाईल 5x मायनस 2 × 1 इज इक्वल टू 0. 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. तर ते 5x इज इक्वल टू 2 होऊन जाईल. x इज इक्वल टू येऊन जाईल 2/5 म्हणजे ते असणार आहे 0.4. पॉईंट येऊन जाईल आपला 0.4, 1. लास्टली थर्ड पॉईंटमधली इक्वेशन आहे. तुम्ही चेक करू शकता व्यवस्थित. पॉईंटमधले आन्सर कॅल्क्युलेट करा. पुट करूया आपण नेक्स्टली y इज इक्वल टू 2 पुट करूया. ते होऊन जाईल 5x. तुमच्या मनाने कोणतेही व्हॅल्यू पुट करू शकता. मी हे माझ्या मनाने घेते व्हॅल्यू 5x मायनस 2 × 2 = 4 इज इक्वल टू 0. 5x इज इक्वल टू होऊन जाईल 4. देन x इज इक्वल टू होऊन जाईल 4/5. 4/5 म्हणजे होऊन जाईल 0.8. पॉईंट होऊन जाईल आपला 0.8, 2. असं पॉईंट भेटला आपल्याला. आता आपण हे पॉईंट बॉक्समध्ये लिहून घेऊया आणि यांना प्लॉट करूया. चला आता बॉक्समध्ये लिहिण्यासाठी पहिला पॉईंट आहे आपल्याकडं. इथं लिहून घेतो आपण 0, 1.7 मायनस 2.30 1, 2.5. पॉईंट इथं लिहून घेते मी 0, 1.7 0, 1.7. दुसरा आहे आपल्याकडं -2.3, 0. लास्ट वन आहे 1, 2.5. नेक्स्टसाठी पॉईंट आहेत 1, 2.5. सेकंड आहे 0.4, 1. आणि लास्ट वन आहे आपल्याकडं 0.8, 2. आपण डिरेक्टली पॉईंट प्लॉट करून घेते सध्या इथं ग्राफवर. ठीक आहे. चला प्लॉट करूया. पहिला आहे 0, 1.7. 0, 1.7. 1 इथे येईल कुठतरी 1.7. दुसरा आहे -2.3, 0. इकडे येऊन जाईल -2.3, 0. सेकंड आहे 1, 2.5. 1, 2.5 म्हणजे इकडे येऊन जाईल 1, 2.5. यातून जाणार मी एक स्ट्रेट लाईन काढली. लाईनला नाव देऊन घेते 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. सेकंड पॉईंट प्लॉट करूया 1, 2.5. 1, 2.5 इथं देणार आहे परत 1, 2.5. सेकंड लाईन मी दुसरा कलर घेते तुम्हाला लक्षात येईल. सेकंड 1, 2 इकडे येते. सेकंड पॉईंट आहे 0.4, 1. 0.4, 1 इकडे येईल कुठेतरी. नेक्स्ट आहे 0.8, 2. 0.8, 2 इकडे येईल. अगदी जवळजवळ पॉईंट आले ते. ठीक आहे. आणि तुम्हाला आपण एक स्ट्रेट लाईन काढून घेऊया. चला आता लाईन काढून घेतली आहे. तिला नाव देऊन घेऊ आपण
5x - 2y = 0. आता आपण बघू शकतो पॉईंट आपला कुठं इथं इंटरसेक्ट दिसतोय तुम्हाला ह्या पॉईंटला. ठीक आहे, या पॉईंटचं आपण नाव बघूया काय काय ते. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे तो आहे आपला 1, 2.5. म्हणजे फायनली आपलं सोल्युशन येऊन जाईल याने 1, 2.5. म्हणजे सोल्युशन येईल आपला सोल्युशन सेट x, y = 1, 2.5 येऊन जाईल आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, आता आपला चालला आहे लास्ट क्वेश्चन ग्राफचा. चला जाऊया लास्ट क्वेश्चनकडं. याचा आपण पॉईंट कॅल्क्युलेट करून घेऊया सुरुवातीला आणि मग हे पॉईंट प्लॉट करूया आणि फाइंड आउट करूया आपलं इक्वेशन. ठीक आहे, चला पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी नेहमीची तर आपली सुरुवातीला आपण पुट करूया x, रँडमली x y पुट करूया. लेट अस अज्यूम मी पुट करते x = 0. x = 0 पुट केल्यावर ते होऊन जाईल 2 × 0 - 3 × y = 4. ते होऊन जाईल 3y - 3y = 4. therefore y = -4/3. ते होऊन जाईल काहीतरी -1.3. पहिला पॉईंट आला 0, -1.3. सेकंडली आपण पुट करूया y = 0. ते होऊन जाईल 2x - 3 × 0 = 4. ते होऊन जाईल 2x = 0 4 म्हणजे x = 4/2. ते येऊन जाईल x = 2. पॉईंट आला 2, 0. थर्ड वन आपण पुट करूया काहीतरी एक्सची व्हॅल्यू पुट करूया आपण 2 पुट, वायची 2 पुट करा, कोणती पुट करा. ठीक आहे, तर मी पुट करते एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर ते होऊन जाईल 2 × 1 - 3y = 4. 2 1 = 2 - 3y = 4. -3y = 4 -2 होऊन जाईल ते. ठीक आहे, तर याच्यामध्ये होऊन जाईल आपलं -3y = 2. therefore y = -2/3. म्हणजे होऊन जाईल -0.6 ऑर समथिंग. पॉईंट येईल 1, -0.6. पॉईंटमधले पॉईंट पण तुम्हाला प्लॉट करता यायला पाहिजे. ठीक आहे, इथं आपण पुट करूया परत x = काहीतरी 0 पुट करते मी. ते येऊन जाईल 3y - 0 = 4. म्हणजे येऊन जाईल 3y = 4 म्हणजे y = 4/3. म्हणजे पॉईंट येऊन जाईल आपला 1.3. म्हणजे पॉईंट आला 0.1.3. सेकंडली आपण पुट करूया काहीतरी y = 1 पुट करूया. y = 1, y = 2 काही पुट करू तुम्ही. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी वायच्या ऐवजी मी x पुट करते. असं काय नाही, तुम्ही कोणती पुट करू शकता. x = मी 2 पुट केलं. 3y - 2 = 4 होऊन जाईल. 3y = 4 + 2 येऊन जाईल. ते होऊन जाईल 6. 3y = 6 तर y = 6/3. ते होऊन जाईल 3 2 = 6. पॉईंट येऊन जाईल 2, 2. लास्ट वन मी पुट करते आहे थर्डला पुट करूया आपण x = पुट करूया 3. ते होऊन जाईल 3y - 3 = 4. ते होऊन जाईल 3y = 4 + 3. ते होऊन जाईल 7. 3y = 7 therefore y = 7/3. 3 2 = 6. 2.3 समथिंग येऊन जाईल. पॉईंट येईल 3, 2.3. आता पहिल्यांदा हे आपण पॉईंट बॉक्समध्ये प्लॉट करून घेऊया आणि मग फायनली काढूया त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट. ठीक आहे, पहिल्यांदा त्यांना मी बॉक्समध्ये लिहून घेते. ठीक आहे, तर बॉक्समध्ये लिहून घेऊया पहिल्यांदा आपण त्याला. ठीक आहे, चला 0 - 1.3 लिहिलं. इथं आहे माझ्याकडे x y. 0 - 1.3. सेकंड पॉईंट आहे माझ्याकडं 2 0. थर्ड आहे 1 - 0.6. सेकंडली माझ्याकडे पॉईंट आहे 0 1.3 x y 0 1.3. नंतर आहे माझ्याकडं 2, 2. नंतर आहे 3, 2.3. आता हे मी पॉईंट प्लॉट करून डिरेक्टली डायग्राम तुम्हाला अपलोड करते आणि त्याच्यापर्यंत तुम्ही मला फायनली कमेंटमध्ये याचा आन्सर सांगाल. इंटरसेक्शन पॉईंट तुम्हाला याचा सांगाल. ठीक आहे, चला तर मी फायनली ग्राफ प्लॉट केलेला आहे. इकडं तुम्हाला दिसेल आणि आपला इंटरसेक्शन पॉईंट आलेला हा म्हणजे आपला सोल्युशन होऊन जाईल x ॲक्सिसवर 8 म्हणजे 8, 4 आहे आपलं फायनल सोल्युशन. येऊन जाईल x, y = 8, 4. अशा प्रकारे आपण पूर्ण 1.2 प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे. आणि जरी तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय करेन नक्की. आणि याच्यामध्ये तुम्ही पॉज करून तुम्हाला पाहिजे हवे त्या क्वेश्चन तुम्ही सोल्युशन घेऊ शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.